आपल्याला त्यावेळी हीलिंगची गरज नसते, तर आपल्याला त्यावेळी ही गोष्ट रिअलाइज्ड होणं गरजेचं आहे, की जे काही चालू आहे निगेटिव्हिटी, ती फक्त माझ्या डोक्यात आहे, ती फक्त इथे आहे. तर मी तुम्हाला याचं अगदी सोप्या शब्दात एक्सप्लेनेशन देतो, की मी कसं ह्या सिच्युएशन्सना टॅकल करतो. आणि येस, ते 100% वर्क करतं. एव्हरी टाइम माझ्यासाठी वर्क करतं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अक्षय, तुमचा अक्षय मटकरी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज खरं तर आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार होतो, पण मला बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला गेला आणि कालच्या दिवसात तर खूप वेळा हा क्वेश्चन विचारला गेला, की हाऊ टू कंट्रोल युअर माइंड. माझ्या मनावर माझं नियंत्रण नाही आहे, माझं माइंड खूप जास्त डिस्ट्रॅक्ट होतं, माझं माइंड खूप जास्त कन्फ्युज्ड होतं. तर ह्या गोष्टीसाठी मी काय करू? मला स्वामींची भक्ती पण करायची आहे, मला त्या भक्तीमध्ये मन नाही लागत आहे. मी नामजप करायला गेलो की माझ्या मनात भलतेच विचार येतात नाही, आणि हे सगळं कनेक्टेड आहे माझ्या माइंडशी, आणि ते माइंड माझ्या नियंत्रणात नाही. हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज मी ठरवलंय की मी ह्या पॉईंटवरच व्हिडिओ बनवणार आहे, कारण ह्या पॉईंटचं सोल्युशन माझ्याकडे आहे. आणि सोल्युशन माझ्याकडे आहे असं म्हणण्यापेक्षा काही गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय केल्या, आणि त्यानंतर मला कुठेतरी माझ्या माइंडवरती कंट्रोल ठेवणं थोडंफार इझी झालं. जर तुमचं माइंड तुमच्या अगेन्स्ट काम करत असेल ना, तर आपलं आयुष्य खूप जास्त कठीण होऊन जातं. पण जर माइंड तुमचं तुमच्या फेवरमध्ये काम करायला सुरू करेल, तर खूप गोष्टी इझी होऊन जातात. तर द कन्क्लुजन इज इट्स ऑल कनेक्टेड टू द माइंड. आणि म्हणूनच आपण आज ह्या टॉपिकवर बोलणार आहोत, की आपलं मन आपल्या नियंत्रणामध्ये कसं ठेवायचं आणि आपलं मन आपल्या फेवरमध्येच काम करेल, हे आपण कसं अचीव्ह करू शकतो. कालच मी माझ्या रीलमध्ये बोलून गेलो, की एक व्यक्ती पुरेशी आहे अख्ख्या कुटुंबाचं जनरेशनल वेल्थ चेंज करण्यासाठी. स्वामींनी तुम्हाला निवडलंय ती व्यक्ती बनण्यासाठी, पण ही व्यक्ती बनण्यासाठी तो पर्स्पेक्टिव्ह तुमच्या डोक्यात, तुमच्या माइंडमध्ये येणं खूप गरजेचं आहे, की माझ्याकडे जनरेशनल वेल्थ नाही आहे, तर मी त्या गोष्टीला नेगेटिव्हली नाही घेणार. माझं माइंड त्या गोष्टीला एवढं पॉझिटिव्हली घेईल, की आता माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे टू बी दॅट मॅन, ती व्यक्ती बनण्याचं, जिथून माझ्या कुटुंबाची जनरेशनल वेल्थ ही चेंज होईल. एक फायनान्शियली अपग्रेडेड लाईफ मी माझ्या कुटुंबाला देऊ शकतो. हे जर करायचं असेल तर पहिलं तुमचं माइंड तुमच्या नियंत्रणात पाहिजे. कोणतीही सक्सेसफुल व्यक्ती जर तुम्ही डोळ्यासमोर आणली, तर ते इथून खूप जास्त पॉझिटिव्ह असतात, इथून खूप जास्त मोटिवेटेड असतात, इन्स्पायर्ड असतात. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता बोलूया हाऊ टू कंट्रोल आवर माइंड. एक गोष्ट अशी सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला कोणी अजूनपर्यंत सांगितलेली नसेल, आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल, तुमचा विश्वास बसेल की तुम्ही तुमचं माइंड इझिली कंट्रोल करू शकता. आणि ती गोष्ट म्हणजे, आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्याला हिलिंगची गरज आहे. जेव्हा पण असं वाटतं की नेगेटिव्ह थॉट्स खूप जास्त येत आहेत, नेगेटिव्ह पॅटर्न बनलाय, मनात खूप वाईट विचार येत आहेत, तर अशा वेळी आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्याला हिलिंगची जास्त गरज आहे. पण बऱ्याच लोकांना माहीतच नसतं नक्की हिलिंग म्हणजे काय. आपल्याला त्यावेळी हिलिंगची गरज नसते, तर आपल्याला त्यावेळी ही गोष्ट रिअलाइज्ड होणं गरजेचं आहे, की जे काही चालू आहे निगेटिव्हिटी, ती फक्त माझ्या डोक्यात आहे, ती फक्त इथे आहे, बाहेर नाही, रियालिटीमध्ये नाही. आणि हे रिअलायझेशन होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्यालाच आपण हिलिंग म्हणतो. एक पॉझिटिव्ह माइंडेड मनुष्य असा विचार करतो, की ज्यावेळी माझ्यावर कोणती नेगेटिव्ह सिच्युएशन येईल, किंवा ज्यावेळी मला वाटेल की ही निगेटिव्ह सिच्युएशन माझ्यासाठी तयार होते, किंवा ज्यावेळी मला वाटेल की जे काही घडतंय माझ्या आजूबाजूला ते निगेटिव्ह आहे, त्यावेळी ती व्यक्ती असा विचार करते की भलेही मला आजूबाजूला सगळं निगेटिव्ह वाटतंय, पण मला माहिती आहे की ते सगळं फक्त माझ्या डोक्यात आहे. मी जर जास्त वेळ ह्या निगेटिव्ह वाईबला, ह्या निगेटिव्ह सिच्युएशनला माझ्या डोक्यात जर थारा दिला, तर ती गोष्ट रिअलिटी बनून जाईल. आता तुम्ही म्हणाल की भाऊ, हे निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं जेवढं बोलणं सोपं आहे, तेवढं नक्कीच सोपं नाहीये, ते कठीण आहे. स्वतःला निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह बनवणं ही त्या सिच्युएशनमध्ये खूप जास्त डिफिकल्ट गोष्ट आहे. तर मी तुम्हाला याचं अगदी सोप्या शब्दात एक्सप्लेनेशन देतो, की मी कसं ह्या सिच्युएशन्सना टॅकल करतो. आणि येस, ते 100% वर्क करतं. एव्हरी टाइम माझ्यासाठी वर्क करतं. सुरुवातीला जर्नी कठीण झाली. 1 महिना, 21 दिवस ही एक अशी टाइमलाईन आहे ज्यामध्ये एका माणसाला कोणत्याही प्रकारची सवय लागू शकते. त्यामुळे 21 दिवस थोडंफार कठीण झालं, पण 21व्या दिवसानंतर ह्या सगळ्या गोष्टी माझे पॅटर्न बनले, आणि ह्या गोष्टींचा मनामध्ये पॅटर्न तयार झाल्यामुळे 22व्या दिवसापासून मी प्रत्येक निगेटिव्ह सिच्युएशनला इझिली टॅकल करू लागलो. तर आपण हे कसं करू शकतो ह्याबद्दल आता बोलूया. आपण स्वामी भक्त आहोत. स्वामी म्हणजे साक्षात दत्त महाराज, आणि दत्त महाराज म्हणजे साक्षात त्रिदेव. निर्माण करते पण दत्त महाराजच, संहार करते पण दत्त महाराजच, आणि पालन करणारे पण दत्त महाराजच. ब्रह्मा
विष्णू, शिव म्हणजेच दत्त महाराज. तर भगवान शिव काय करतात तर डिस्ट्रॉय करतात. हे इज अ डिस्ट्रॉयर. तर अशा निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये मी असा विचार करतो की महादेव माझी परीक्षा नाही घेत आहेत, माझी टेस्ट नाही घेत आहेत. ते माझ्या आयुष्यातून अशी एक गोष्ट डिस्ट्रॉय करतायत जी मी कदाचित पकडलीच नाही पाहिजे होती, जिच्या मागे मी कदाचित गेलोच नाही पाहिजे होतं. आपले मेजर प्रॉब्लेम्स काय आहेत की माझे प्लॅन वर्क होत नाहीयेत, लोक माझ्या सोबत राहत नाहीयेत, लोक माझ्या आयुष्यातून निघून चालले, गोष्टी मनासारख्या घडत नाहीयेत. आणि त्यानंतर आपण स्वतःला दोष देऊ लागतो, आपल्या माइंडला सिग्नल देऊ लागतो की नेहमी माझ्यासोबत असंच होतं, माझं लकच खराब आहे, माझ्यासोबतच असं का होतं. पण ते फक्त आपल्या डोक्यातले इमोशन्स असतात, रियालिटी नसते. कारण विदाऊट पर्पज महादेव कोणतीच गोष्ट डिस्ट्रॉय नाही करत. ते तुमचं एखादं रिलेशनशिप असू द्या, मध्ये तुमचे प्लॅन्स असू द्या, मग त्या गोष्टी असू द्या ज्या तुमच्या मनासारख्या घडत नाहीयेत, विदाऊट पर्पज महादेव असं कधीच घडू देणार नाहीत की ते तुमच्या आयुष्यातून गोष्टी डिस्ट्रॉय करतील. आणि हाच महादेवांवर असलेला विश्वास, हाच माझ्या स्वामींवर असलेला विश्वास मला रियालिटीवर फोकस करण्यासाठी प्रवृत्त करतो. मी माझ्या डोक्यातला नेगेटिव्ह थॉट असा समजून जातो की तो फक्त माझ्या डोक्यात आहे, रियालिटीमध्ये असं काही नाही. रियालिटी वेगळीच आहे आणि थोड्याच दिवसात मला ह्या गोष्टीचं कारण समजेल की ही गोष्ट का घडली, माझा प्लॅन का वर्क झाला नाही, माझ्या मनासारखी गोष्ट का घडली नाही. भगवान शंकर ते इल्युजन, ते अटॅचमेंट्स, ते ग्रीड, ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॉय करतात जे तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून ब्लॉक करत असतो. एव्हरीथिंग यू लूज इज नॉट अ लॉस. तुमच्या नेक्स्ट अपग्रेडसाठी उघडलेलं ते दार असू शकतं. असं आपण माइंडला स्विच केलं पाहिजे जेणेकरून निगेटिव्हिटीला थाराच राहणार नाही. निगेटिव्हिटीला माइंडमध्ये टिकूच द्यायचं नाहीये, कारण ती फक्त इथेच आहे, रियालिटीमध्ये नाही. आणि जेव्हा सिच्युएशन खूपच जास्त नेगेटिव्ह वाटत असते त्यावेळी माझी माळ नेहमी माझ्यासोबत असते. ही रुद्राक्षाची माळ नेहमी मी सोबत ठेवतो, कारण मला त्यातून पॉझिटिव्हिटी फील होते. इवन ज्यावेळी मी इथे माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो असतो ना, त्यावेळी माझी ही जप करायची माळ सुद्धा माझ्या नेहमी सोबत असते. ही एक छोटीशी गोमुखी आहे आणि त्यामध्ये ही माझी जपाची माळ. तर खूपच जास्त निगेटिव्ह फील होत असेल ना, तर एक माळ जप करायचा मस्त शांत बसून. आणि 11 माळा करण्यापेक्षा एक माळ स्वामींचं मनापासून नाव घेत जर केली तर तुम्हाला त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त मदत होते. एक स्वामींची एनर्जी त्या माळे थ्रू तुमच्यामध्ये एंटर करते आणि तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह फील करता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं आहे, जर तुमच्या मनावर तुम्हाला तुमचं नियंत्रण हवं आहे, पास्टमध्ये नाही जायचंय, फ्युचरमध्ये नाही जायचंय. आता मी म्हणतो फ्युचरमध्ये नाही जायचंय तर तुम्ही मॅनिफेस्ट पण करू शकत नाही का? मॅनिफेस्ट नक्की करू शकता. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. त्यामुळे फ्युचरचा विचार करणं आणि मॅनिफेस्ट करणं, ह्या दोघांमधला हा डिफरन्स तुम्ही समजून घ्या. पास्टमधून एवढंच समजायचं आहे की पास्टमध्ये झालेल्या चुका प्रेझेंटमध्ये नको, आणि जर फ्युचरचा विचार करायचा असेल तर फ्युचरसाठी प्रेझेंटमध्ये काय काम करू शकतो हाच विचार. संपला विषय. ना रिझल्टची चिंता, ना पास्टचं रिग्रेट. मला ह्या 6 महिन्यांमध्ये एक गोष्ट अचीव्ह करायची आहे ना, तर 6व्या महिन्याच्या शेवटी ती गोष्ट माझीच आहे. कशी होणार, काय होणार अजिबात डोक्यात ठेवायचं नाही. फक्त त्या फ्युचरसाठी मी आज काय काम करू शकतो ती लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे आणि आजची कामं तुम्ही वेळेवर केली पाहिजे. दॅट इज लिव्हिंग इन अ प्रेझेंट. आता जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तेच सांगतोय, मी फक्त स्पिरिच्युअल किंवा भक्ती पर्स्पेक्टिव्ह सांगणार नाही. मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकल सोल्युशन्स द्यायला बसलेलो आहे आणि ते प्रॅक्टिकल सोल्युशन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलेच पाहिजे. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की जर तुम्ही त्या गोष्टी इम्प्लिमेंट केलात तर तुमचं माइंड महिन्याभरात किंवा जास्तीत जास्त 2 महिन्यात तुमच्या नियंत्रणात येईल. 6 मेजर नेगेटिव्ह इमोशन्स आहेत आणि त्या 6ही नेगेटिव्ह इमोशन्सचा एक काउंटर सुद्धा आहे. त्या नेगेटिव्ह सिच्युएशनला पॉझिटिव्ह करण्याचा एक मार्ग सुद्धा आपल्याकडे आहे. पहिलं इमोशन आहे लो फिलिंग होणं. दुसरं इमोशन ओव्हर थिंकिंग करणं. तिसरं इमोशन सॅडनेस फील करणं. चौथं नेगेटिव्ह इमोशन आहे कन्फ्युज्ड फिलिंग असणं लाईफमध्ये. 5वं आहे स्ट्रेस्ड फील होणं आणि 6वं आहे अँग्री फील होणं, राग येणं. तर या 6ही इमोशन्सचे काउंटर आहेत. तर या 6ही इमोशनवरती सोल्युशन आहे, ते तुम्ही इन्स्टंट करू शकता आणि हे जर कन्सिस्टंटली केलात तर ह्या 6ही निगेटिव्ह इमोशन्सवर तुम्ही विजय मिळवलात. पहिलं आहे लो फील होणं. ज्यावेळी लो फील होत असेल ना, वर्कआउट करा, जिम मध्ये जा, वर्कआउट करा, वजनं उचला. हे एक परफेक्ट सोल्युशन आहे जेव्हा तुम्ही लो फील करता. चल तुम्ही काहीतरी स्वतःसाठी करत असता ज्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतोय आणि ही फिलिंग तुम्हाला वर्कआउट झाल्यावर येते की मी लो फील होत असतानाही स्वतःवर मेहनत घेतली आहे
स्वतःसाठी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट केली आहे आणि त्याने तुमचं लो फिलिंग असतं ते फेड होऊन जातं. दुसरं आहे ओव्हर थिंकिंग. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंक करतात, तेव्हा तुमची डायरी घ्या, पेन घ्या आणि सगळं लिहा जे मनात चाललंय. जोपर्यंत आपल्या मनात चाललेलं हे ओव्हर थिंकिंगचं वादळ तुमच्या डोळ्यासमोर येत नाही ना, तोपर्यंत त्याचे सोल्युशन काढणं कठीण होऊन जातं. आपल्याला कळतच नाही ना की कोणत्या विचाराचं सोल्युशन काढू, कोणता निगेटिव्ह इमोशन मला हर्ट करताय आणि त्यावर मी काम करू. ज्यावेळी डोळ्यासमोर गोष्टी असतात ना, त्यावेळी त्यावरचे सोल्युशन्स लगेच घडतात. ह्याचं सगळ्यात जवळचं एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही पाण्याची बॉटल सोबत ठेवलात तर तुम्ही खूप जास्त पाणी पिणार. जर समोर पाण्याची बॉटल नसेल तर तुम्ही आळस करणार की मी उठून जाऊ आणि पाणी पिऊ. तिसरी गोष्ट आहे सॅडनेस. सॅडनेस ज्यावेळी हिट करतं ना, त्यावेळी म्युझिक ही अशी गोष्ट आहे ना की तुमचं सॅडनेस थोडंसं कमी करू शकते. एन्करेजमेंट येऊ शकतं, ऍटलिस्ट तुम्हाला एक मोटिवेशन येऊ शकतं. त्यामुळे जेव्हा पण सॅड फील होईल, तुमच्या आवडीचं म्युझिक ऐका, महाराजांची गाणी ऐका किंवा एखादं पॉझिटिव्ह पॉडकास्ट ऐका. पण त्यावेळी त्या इमोशनला डोक्यात जास्त वेळ थारा नाही द्यायचा. चौथं इमोशन आहे आयुष्यात कन्फ्युज्ड राहणं. त्यासाठी एकच सोल्युशन, मेडिटेशन, ध्यान. तुमच्या आयुष्यात जर ध्यानाची जोड असेल, तुमच्या आयुष्यात जर तुम्ही रोज ध्यान करत असाल, तर हे कन्फ्युजन वाला जो फंडा आहे ना, तो तुमच्या लाईफमध्ये कधीच हिट नाही करू शकत. त्यामुळे मेडिटेशन ट्राय करा. हे लाईफमध्ये कन्फ्युज्ड होणं कम्प्लिटली ऑफ होऊन जाईल. पाचवं इमोशन आहे स्ट्रेस्ड फिलिंग होणं. जर तुम्हाला स्ट्रेस फिलिंग होत असेल तर फिजिकल ऍक्टिव्हिटी करा, स्पोर्ट्स खेळा, क्रिकेटची आवड असेल क्रिकेट खेळायला जा, रनिंगला जा, पण एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. तुमचा स्ट्रेस हील होऊन जातो. आणि सहावं इमोशन आहे अँगर. ज्यावेळी खूप जास्त राग येतो ना, त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीपासून, त्या सिच्युएशन पासून डिस्कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि त्या डिस्कनेक्ट कसं व्हायचं की त्या रागावरती लगेच रिॲक्ट करायचं नाही. राग येतोय, खूप जास्त राग येतोय, तरी पण आपल्यासाठी एक अर्ध्या तासाचा 15 मिनिटाचा टाइम घ्या. 15-20 मिनिटं काही रिॲक्ट करू नका. स्वतःसोबत शांत बसा, सगळ्यांपासून डिस्कनेक्ट व्हा. तरीही 15व्या मिनिटाला, तरीही 20व्या मिनिटाला तुम्हाला वाटलं की मी ह्या सिच्युएशनला रिॲक्ट होणं गरजेचं आहे, तर रिॲक्ट करा. कारण 20व्या मिनिटाला 99% सिच्युएशन अशी असेल की तुम्हाला रिॲक्ट करायची पण इच्छा नसेल. इन्स्टंट रिॲक्शन खूप काही वर्स्ट बनवू शकतं, खूप काही खराब करू शकतं. त्यामुळे इन्स्टंट रिॲक्शन द्यायची नाहीये. राग आल्यानंतर स्वतःला त्या सिच्युएशन पासून डिस्कनेक्ट करायचं. सो ह्या 6 गोष्टींचे प्रॅक्टिकल सोल्युशन मी स्वतः माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला इम्प्रूव्हमेंट दिसते. आणि ह्या 6 इमोशनला अशा प्रकारे टॅकल करून 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 माझं माइंड ट्रेन झालंय की मी ह्या निगेटिव्ह इमोशन्समध्ये जास्त वेळ अडकून राहू शकत नाही. अजून एक मला टॉपिक तुमच्यावर डिस्कस करायचा आहे, अबाउट क्वाईट माइंड किंवा अबाउट पॉझिटिव्ह माइंड. दॅट इज एथिक्स ऑफ पॉझिटिव्ह माइंडेड पीपल. एथिक्स ऑफ पॉझिटिव्ह माइंड. एखादं पॉझिटिव्ह माइंड असलेली व्यक्ती असेल तर ते आपल्या आयुष्यामध्ये काय एथिक्स ठेवतात, मी स्वतः माझ्या लाईफमध्ये काय एथिक्स ठेवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट आहे, कधीच तुमचं सक्सेस इथून वर येऊ देऊ नका. सक्सेस तुमच्या हार्टपर्यंतच ठेवायचा आहे. सक्सेस इथे पोहोचू द्यायचा नाहीये. जर असं झालं तर तुमच्यामध्ये येतो इगो, तुमच्यामध्ये तो अहंकार. सेकंड, इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट या दोघांमधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. त्यामध्ये डिफरन्स काय? ज्यावेळी माणूस इगोइस्टिक होतो त्यावेळी तो असे ऍक्शन्स घेतो ज्याची समोरच्याला लगेच जाणीव होऊन जाते. आणि ज्यावेळी माणसाचा सेल्फ रिस्पेक्ट हर्ट होतो ना, त्यावेळी तो सायलेंटली त्या सिच्युएशन मधून स्वतःला डिस्कनेक्ट करतो, रिमूव्ह करतो. तुम्हाला अजून एक बोनस टिप द्यायची आहे मला, जी टिप तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे आपले नेगेटिव्ह पॅटर्न्स आहेत असं वाटतंय ना, त्यांना पहिलं टार्गेट करा. फॉर एक्झाम्पल, माझं XYZ सिच्युएशन मध्ये लकच खराब आहे. नाही खराब आहे तुझं लक. तुझं लक खूप भारी आहे. तू करून तर बघ XYZ सिच्युएशनला टॅकल. जसं मी आत्ता व्हिडिओमध्ये बोललो त्याप्रमाणे टॅकल करून बघ. माझा मंडे नेहमीच स्ट्रेस्ड आउट असतो. अरे मंडेच तर सुरुवात आहे आपल्या आठवड्याची. त्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जर तू स्ट्रेस्ड राहिलास तर पुढचा आठवडा इम्प्लिमेंट कसा करणार? त्यामुळे नाही, मंडे तुझा स्ट्रेस नाहीये. तिसरा निगेटिव्ह पॅटर्न आहे, हा माणूस मला जेव्हा पण दिसतो ना त्यावेळी मला राग येतो. का येतोय तुला राग? का तुला तुझ्या मनातली, माइंड मधली स्पेस त्याला द्यायची आहे? जर त्या माणसाचा राग येतोय तर त्याला डिस्कनेक्ट कर ना. त्याच्याबद्दल बोलणं बंद कर, त्याच्याबद्दल विचार करणं बंद कर. त्याच्याबद्दल जर समोरची व्यक्ती तुझ्यावर काहीतरी बोलते त्याला तिथेच थांबव. डिस्कनेक्ट दॅट थिंग फ्रॉम यू, डिस्कनेक्ट दॅट मॅन, दॅट इमोशन फ्रॉम यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही गोष्टी आपण शिकलो, जेवढ्या काही गोष्टी आपण ऐकल्या, त्या सगळ्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. स्वतःचं माइंड, स्वतःचं मन नियंत्रणात ठेवा. कारण एखादा गोल असू दे किंवा एखादी स्पर्धा परीक्षा असू दे, तुम्ही इथे पहिलं जिंकता, त्यानंतर रिअल लाईफमध्ये जिंकता. आणि हरणं सुद्धा तसंच आहे, तुम्ही इथे पहिलं हरता आणि नंतर रिअलिटीमध्ये हरता.
त्यामुळे हरायचंय की जिंकायचंय हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तसं तुमच्या माइंडला ट्रेन करायचं आहे. बाकी माइंडला ट्रेन केल्यानंतर मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं ते व्हिडिओज आपण आधी बनवलेलेच आहेत. तुम्ही माझे मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओज सुद्धा चेक करू शकता. माइंडला ट्रेन करण्यासाठी नामजप कसा करावा त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्यामुळे तोही बघू शकता. आणि माझं सगळ्यात मोठं ध्येय हेच आहे की माझे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत, माझे जेवढे व्ह्युअर्स आहेत, त्यांचं माइंड स्ट्रॉंगली मोटिवेटेड असावं, स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असावं नेहमी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोडक्टिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.